महादेव म्हणतात, आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो किंवा कसे वागतो याला अधिक महत्त्व असतं. माणसाने आपल्या राशीवर नाही तर आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला पाहिजे. रास तर राम आणि रावणाची पण एकच होती, पण नियतीने दोघांनाही त्यांच्या कर्मानुसारच फळं दिली. जबरदस्तीने जवळीक साधण्यापेक्षा समाधानाने दूर राहिलेलं कधीही चांगलं. ज्या घरातील व्यक्ती एकमेकाच्या मतांना किंमत देतात, त्या घरात वास्तुदोष वास्तुदोष कधीच नसतो. प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला. जुन्या विषयाचे ओझे डोक्यात ठेवले तर प्रगतीचा वेग मंदावत असतो. परिस्थिती कशीही असो, हिंमत कायम हिंमत कायम ठेवा, कारण वेळ आल्यावर आंबट कैरीचं रूपांतर आंब्यात होत असतं. कारण वेळ आल्यावर आंबट कैरीचं रूपांतर गोड आंब्यात होत असतं. बिनधास्त जगणं सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव करावा लागतो. काही लोकांना खऱ्या प्रेमाची किंमत तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत ती व्यक्ती त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जात नाही. स्वतःच्या खिशात 5 लाखाचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाचाही 5 रुपयाचा तळतळाट कधीच नसावा. स्वतःच्या खिशात 5 लाखाचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाचा 5 रुपयाचाही तळतळाट नसावा. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे नाही. कधीकधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची किंमत सुद्धा मोजावी लागते. समोरची व्यक्ती आपलीच आहे अशी जेव्हा जाणीव होते, तेव्हा नात्यातली ओढ कायम टिकून राहते. विचाराचे सौंदर्य कुठूनही चोरा, कारण वयानुसार चेहऱ्याचे सौंदर्य बदलते, पण विचाराचे सौंदर्य हृदयात कायम अमर राहते. जेव्हा आपण कोणतेही काम भगवंताचे स्मरण करून करतो, तेव्हा भगवंताची शक्ती आपल्याला त्यात मदत करते आणि आपलं यश निश्चित होतं. तुमची परिस्थिती देवाच्या स्वाधीन करा, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काम कराल तेवढं परमेश्वर एका क्षणात करू शकतो. देवाला जो व्यक्ती आवडतो आणि त्याला तो खास बनवू इच्छितो, त्याला तो नेहमी अपयशी ठेवतो आणि त्याच्या आयुष्यात संकट आणतो आणि त्याला सूचित करतो की तो देवाच्या त्या खास व्यक्तीपैकी आहे जो त्यांना पुढे नेऊ इच्छितो. जगात असे काही लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेम केलं आणि आदर केला तरी ते तुम्हाला फसवतात, कारण लोकांचा स्वभाव तुम्ही कधीच बदलू शकत नाही. निर्णय घ्या आणि अपयशी व्हा. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की तुम्ही त्या गर्दीचा भाग नाही आहात जे अपयशाच्या भीतीने निर्णय घेऊ शकत नाही. इष्ट नसलेलं जीवन हे एक पुऱ्या लिखापाप्रमाणे असते, ज्यावर कुठलाच पत्ता लिहिलेला नसतो, त्यामुळे ते कुठे पोचायचे हे माहीत नसतं. आत्मविश्वास हमारे पास होता है, उसे महसूस करने के लिए सिर्फ हमें वर्तमान में जीने का अभ्यास करना है. सभी जानते हैं सभी में एक जैसी योग्यता नहीं होती, लेकिन हमारे पास अपनी प्रतिभा को विकसित करने का समान अवसर होता है. आयुष्य खूप सुंदर आहे, कधी हसवते तर कधी जडवते, पण जो जीवनाच्या गर्दीत आनंदी असतो त्याच्या पुढे आयुष्य नतमस्तक होते. संघर्षाशिवाय कुणीही महान होत नाही, आणि जोपर्यंत दगडाला जोरदार मार लागत नाही तोपर्यंत तो देव बनत नाही. संघर्ष की राह पर जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने जंग रातों में जीती हो वही सूर्य बनकर निकलता है. जीवनाच्या संघर्षात आपण त्या दिवशी मोठे होतो ज्या दिवशी आपण स्वतःचे आंसू स्वतःच पुसतो. जो तुम्हें नहीं समझ सकते
वो तुम्हारा दर्द भी नहीं समझेंगे। जिस इंसान ने बुरे वक्त में आपका साथ दिया, अगर आप उसको धोखा देते हो तो ईश्वर आपको कभी माफ़ नहीं करता। नसीब से ज़्यादा मिला है फिर भी रोता है, उसको कहते हैं बदनसीब। और जो ज़िंदगी में थोड़ा कम पाकर भी हमेशा खुश रहता है, उसको कहते हैं खुशनसीब। किसी को कोई फर्क नहीं पड़ता कि आप किन हालातों में जी रहे हो, आपको खुद से अपने हालात बदलने होंगे। लोग कहते हैं कि समय के साथ दर्द कम हो जाता है, लेकिन सच तो ये है कि इंसान को उस दर्द को सहने की आदत हो जाती है। तुम बस अपने आप से मत हारना, फिर चाहे कोई भी आपको हरा नहीं सकता। एक सच्चा प्यार करने वाला आपके प्यार से भी ज़्यादा आपकी इज्जत का ख्याल रखता है। कुछ लोग धोखा देकर भी खुद को गलत नहीं मानते, और कुछ लोग धोखा खाकर भी खुद को गलत मानते हैं। जिसमें गलत को गलत कहने की हिम्मत नहीं है, वो तो खुद भी गलत है। निराशा में ही आशा की किरण है। आपके सबसे बड़ी जिम्मेदारी ये है कि आप खुद को हमेशा खुश रखो। थोड़ा झुकने से अगर रिश्ता टूटने से बचता है तो झुकना बेटर है, क्योंकि अकड़ तो सब में होती है, लेकिन झुकता वही है जिसे रिश्ते की फिक्र होती है। कसूर तो बहुत किए ज़िंदगी में, और जहाँ सज़ा मिली वहाँ हम बेकसूर थे। आजकल धोखा भी लोग बड़े धोखे से देते हैं। इधर प्यार जताते हैं और दिल कहीं और लगाते हैं। अगर आप वक्त की कद्र करना सीख गए तो समझ लेना अपने जीवन की आधी मुश्किलों को समाप्त कर दिया। हार से मत घबराओ, क्योंकि जो सब कुछ हार जाता है उसके पास जीतने के अलावा कुछ नाही बसता। जे प्रयत्न करत नाही त्यांना प्रत्येक अडचण मोठी वाटते। पैसा म्हणतो मी नवीन नवीन नाते रोज बनवतो, पण जुने आणि चांगले नाते बिघडवतो। आनंदासाठी काम केले तर आनंद मिळणार, पण आनंदी राहून काम केले तर आनंद आणि यश दोन्ही मिळतील। आयुष्यातील काही निर्णय खूप शक्तिशाली असतात आणि ते तुमचं आयुष्यही बदलू शकतात। आनंद हा रेडीमेड मिळत नाही, तो तुम्हाला स्वतः बनवावा लागतो। नेहमी आपण आपले प्रेम एका छोट्या भांडणाने संपवतो, पण आपले भांडण प्रेमाने संपवणे कधी पण चांगले। आयुष्यात नेहमी हसत राहा, कारण सुंदर दागिने आणि कपडे आपल्याला इतके सुंदर बनवत नाही जितके एक सुंदर स्माईल बनवते। अडचणीमुळे खचून जाऊ नका, त्यांना खंबीरपणे सामोरे जा, कारण परमेश्वराने सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा ती त्याचे उत्तर पण घेऊन येते। माणूस हे दुकान आहे आणि जीभ त्याचं कुलूप। कुलूप उघडले की कळते दुकान सोन्याचं आहे की दुकान कोळशाचं। जेव्हा तुम्ही पैसे कमवतात तेव्हा घरात वस्तू येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाचे तरी आशीर्वाद कमवतात तेव्हा पैशासोबत आनंद आणि प्रेमही कमवतात। सहनशीलता ही एक अशा धाग्यासारखी असते, जर त्याची मर्यादा ओलांडली तर ती ज्याचा स्वभाव नेहमी बदलत असतो तो कधीही कोणाचा असू शकत नाही, मग तो काळ असो वा माणूस। चांगली माणसं आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत, त्यांना वाचावी लागतात। कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीत जावेच लागते। अनेकदा नकारात्मक विचार मनात येतात, पण त्यावर मात करायची असेल तर स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा। महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे। आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपलं समजतात। सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा भ्रम चुकीचा आहे। मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपोआप दूर होतील। दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीच झोपत नाहीत, यालाच आयुष्य असं म्हणतात। सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम असतो. हजारो माणसं मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. मेहनत इतक्या शांततेत करा की तुमचं यश आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हारण्याची वाट बघता. गेलेला काळ कधीच बदलवता येत नाही. येणारा काळ मात्र आपल्याच हातात असतो. जास्त नाही, पण एवढं यशस्वी व्हा की आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही मिळवायचं असेल तर आपल्या पद्धती बदला, आपलं ध्येय नाही. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. यशामध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा, कारण भाग्यसुद्धा 600 लोकांचीच साथ देतं. जगात काहीही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपतो. मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी शिकला असाल. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. हर हर महादेव.